2025 रात्री 10:30 ते 27/12/2025 दुपारी 1:30 वाजताच्या मध्ये यामधल्या कालात आयुब हुसेन सय्यद हे तृतीयपंथी होते. त्यांच्या सोलापूर शहरामध्ये राहत्या घरी पेंडारी मस्जिदच्या पाठीमागे मुरगीनाला त्या ठिकाणी अज्ञात इसमांनी कोणत्या तरी अज्ञात कारणाने खून केलं होतं. त्यानुसार सदर बाजार पोलीस स्टेशनला गुन्हे क्रमांक 1054/2025 भारतीय न्याय संहिता 103(1) प्रमाणे 27/12 गुन्हे दाखल केलं होतं आणि त्याचा तपास DCP श्री कबाडे, DCP क्राइम डॉक्टर पाटील, ACP श्री पवार, ACP क्राइम श्री माने, ठाणेदार श्री बंडगर, PI क्राइम श्री माने आणि त्यांच्या संपूर्ण टीमनी करत होतो. त्यात क्राइम ब्रांचच्या टीम आणि सदर बाजार पोलीस स्टेशनच्या टीम यांना तांत्रिक माहिती आणि CCTVचं फुटेज यावरून जे लीड्स मिळालं होतं त्यातून तीन इसमांनी मिळून हे खून केल्याची व सदरचे आरोपी हे लातूर जिल्ह्याच्या आहेत अशा खात्रीशीर माहिती मिळालं. त्यातून आमच्या टीम काम करून क्राइम ब्रांचच्या टीम आणि सदर बाजारच्या डिटेक्शन ब्रांचच्या टीम अशा दोन्ही टीमनी लातूरला पोहोचलो आणि तिथून आरोपी यशराज उत्तम कांबळे वय 21 राहणार इंदिरानगर लातूर आणि आफ्ताब इसाक शेख वय 24 राहणार कुंभारवाडी रेणापूर जिल्हा लातूर आणि तिसरी वैभव गुरुनाथ पानगुले राहणार कुंभारवाडी रेणापूर लातूर या 3 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे. यात हे जे आरोपी क्रमांक 2 आफ्ताब इसाक शेख जे आहे हे मायत आयुब हुसेन सय्यद यांच्या यापूर्वीपासूनच ओळखीचं होतं आणि ते अगोदर त्यांना भेटण्यासाठी येणे जाणे होतं. त्यांनी मायतांच्याकडे भरपूर प्रमाणात सोन्याचे दागिने व रोख रक्कम असल्याबद्दल त्यांना माहिती होतं. त्याप्रमाणे बाकी इतर दोन्ही आरोपींना तयार करून अशा तिन्ही मिळून मयत आयुब सय्यद यांना भेटण्याचा बहाणा करून मयताकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम आणि इतर जे काही मौल्यवान वस्तू हे सर्व चोरण्याच्या कटरचना केलं आणि त्यानुसार त्यांनी लातूरमधून एक युनिकॉर्न मोटरसायकलला इथं सोलापूरला आलं आणि या तिन्ही आरोपींनी मिळून आयुब सय्यद त्यांच्या राहते घरी खून करून आयुब यांच्याकडे घरातील सोन्यासारखं दिसणारे दागिने वगैरे जे मटेरियल आहे, रोख रक्कम आणि त्यांचे मोबाईल फोन हे चोरी केलेले आहेत. यात परत जाताना मृतकांचेच एक यामाहा 2 व्हीलर आहे तेही यांनी चोरून लातूरला गेलं. अशा हे गंभीर जे गुन्हे आहेत ते दाखल होऊन अगदी 6 तासात उघडकीस आणलेले आहेत. गुन्ह्याचा तपास PI सदर बाजार क्राइम श्री ढवळे करत आहेत आणि त्यांना तिन्ही आरोपींना अटक करून आज मान्य कोर्टात हजर केलेले आहेत. 31/12 पर्यंत त्यांच्या पोलीस कस्टडी मिळालेला आहे. हे कामगिरीबद्दल मी DCP झोन श्री कबाडे, DCP क्राइम डॉक्टर पाटील, ACP क्राइम श्री माने, ACP डिव्हिजन 2 श्री पवार, PI क्राइम श्री माने, PI सदर बाजार श्री बंडगर, श्री ढवळे आणि API श्री दायगुडे, श्री विजय पाटील, शैलेश खेडकर, दत्ता काळे, PSI मुकेश गायकवाड, श्यामकांत जाधव व त्यांच्या पथकातील सर्व पोलीस अंमलदार
नंदराम गायकवाड, बाबू साठे, अंकुश भोसले, संदीप जावळे, जावेद जमादार, अनिल जाधव, विनोद राजपूत, महेश शिंदे, वाजिद पटेल, योगेश बर्डे, शैलेश बुगड, काशीनाथ वागे, राजकुमार वाघमारे, आबाजी सावळे, संजय साळुंके, कुमार शेळके, अभिजित दायगुडे, राजकुमार पवार, इम्रान जमादार, धीरज सातपुते, अजिंक्य माने, सैपन सय्यद, सुभाष मुंडे, वसीम शेख, राजू मुदगल, महेश पाटील, महेश रोकडे, राजेश मोरे, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, सतीश काटे, बालासाहेब काले आणि सायबर पोलीस स्टेशनकडून प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड आणि सदर बाजारचे ऑफकोर्स ठाणेदार श्री बनगर, ढवळेसाहेब तपास अधिकारी, DBच्या प्रमुख श्री सागर काटे आणि त्यांच्या पूर्ण चमूला मी अभिनंदन करतो. अतिशय उल्लेखनीय काम यांनी केलेलं आहे. गुन्हे दाखल होऊन अगदी एक ब्लाइंड क्राईम आहे, त्यात अगदी 6 तासात उघडकीस आणून तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अटक करून हे एक उत्तम उदाहरण आहे. पोलीस स्टेशनच्या चमूंनी पूर्ण घटनास्थळ जे आहे ते सीन ऑफ क्राईमचे जे मॅनेजमेंट आहे त्यांनी अगदी प्रोफेशनली केलेले आहेत आणि क्राईम ब्रांचच्या टीमनी आरोपीच्या शोधात इतर जिल्ह्यात जाऊन आरोपी ताब्यात घेऊन आणलेले आहेत. या टीमवर्क बद्दल मी हे सर्व टीमला मनापासून अभिनंदन करतो. ॲज ऑफ नाऊ 103/1 मर्डरच्या गुन्ह्यात गुन्हे दाखल केलेले आहेत. आता जे चोरीचे उद्देश आता समोर आलेले आहे त्यामुळे आम्ही त्यानुसार BNS 307चे कलम वाढवणार आहे. ते आता कस्टडी मिळालेले आहे. पूर्ण खात्रीशीर डॉक्युमेंटेशन झाल्यानंतर कलम वाढ होईल, त्यानुसार कोर्टात आम्ही माहिती देणार. मर्डरचा उद्देश फक्त चोरी एकच आहे आणि दुसरा त्यातून रिकव्हरी किती आहे, म्हणजे दागिने किती? आता कस्टडी आता मिळालेले आहेत. ते कोड ऑफ कंडक्टच्या बॅकड्रॉपमध्ये मर्डर एक झालेलं आहे शहरात, त्यामुळे आपल्याला ते डिटेक्टेड आहे. त्यात कुठल्याही प्रकारच्या हे कोड ऑफ कंडक्टच्या आणि या मर्डरचे काही संबंध नाही आहे, हे आपलं समोर ठेवणे महत्त्वाचे आहे. बाकी जे रिकव्हरीचे प्रोसेस आणि त्यांच्या आरोपीचे फर्दर इंट्रोगेशन जे आहे ते चालू आहे. उद्यापर्यंत आपल्याला जे रिकव्हरी प्रोसेस होईल त्यानुसार आपल्याला एक वाढीव प्रेस नोट देता येईल. बरेचसे त्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. निवडणुकीला घेऊन काय असं काय कनेक्शन आहे का, म्हणजे आरोपीने मागच्या 2 मिनिट आपण तेच मी म्हटलं, आता इलेक्शनच्या आणि याच्या अजिबात संबंध नाहीये म्हणून म्हटलं. सर, लातूर ते सोलापूर कनेक्शन जे आहे ते कशा पद्धतीचं होतं? सोशल मीडियावरती त्याचे रील्स पाहून वगैरे त्याचं सोनं हे आफ्ताब जे आरोपी जे आहे त्यांच्या आणि यांच्या पूर्वीपासून ओळख आहे, त्यांच्या येण्या चालू होतं. बाकी जे 2 आरोपीला आफ्ताबनी तयार करून काल पहिल्यांदा आणलेला आहे. सोशल मीडियावरती त्याच्या रीलच्या सोनं वगैरे नाही, ते त्याचं एक्झॅक्ट कनेक्शन कसा सुरू झालं त्याबद्दल आता माहीत नाहीये. यू कॅन गेट हे जे आरोपी क्रमांक 2 आफ्ताब इसाक शेख जे आहे त्यांच्यावर या अगोदर 2 गुन्हे दाखल आहे. गांधी चौक पोलीस स्टेशन लातूरला आणि रेणापूर पोलीस स्टेशन लातूर या दोन्ही ठिकाणी 2024ला 2 बॉडी ऑफेन्सेसचे गुन्हे दाखल आहे मारामारीचे. प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशन आहे स्मॉदरिंग, ते तोंड दाबून गुन्हे खून केलेला आहे. फर्दर जे PM नोट्स वगैरे डिटेल्स आल्यानंतर आणखी कळलेलं मला. तर जे CCTV फुटेज जे व्हायरल राईट सापडले त्यामध्ये ते आरोपी जे बाहेर पडतानाची जी वेळ आहे 2:30 मिनिटांची, राईट, हे घरी कधी गेले होते, म्हणजे काय किती मिनिटात हे सर्व घडले? जे पहिला आरोपी जे आहे प्राथमिक माहितीनुसार जे यशराज चव्हाण जे आहे ते मृतक सोबत आय थिंक 10:30च्या आसपास एंटर केलेले आहेत आणि उर्वरित 2 आरोपी काही वेळ नंतर ते एंटर केलेले आहे. 26/12/2025
और रात्रि 10:30 बजे से 27/12/2025 दोपहर 1:30 बजे के बीच में सोलापुर शहर में रहने वाले आयुब हुसैन सैयद इनका खून किया गया था। इसके बारे में सदर बाज़ार थाने में गुने दाखिल होके 27 तारीख को गुने दाखिल हुआ और गुने दाखिल होके बिल्कुल 6 घंटे में गुने डिटेक्ट किया गया है और इस ये गुने करने वाले 3 आरोपी यशराज उत्तम कांबळे, आफ्ताब इसाक शेख और वैभव गुरुनाथ पनगुले, ये तीनों आरोपी को लातूर या जिले से सोलापुर शहर पुलिस का गुने शाखा और सदर बाज़ार पुलिस स्टेशन का डिटेक्शन ब्रांच, ये दोनों टीमनी मिलून ताबे में लिए हैं और ये तीनों आरोपी को हम आज अटक करके कोर्ट में पेश किया गया है और 31/12 तक उनका पुलिस कस्टडी मिली है। इसमें फर्दर इन्वेस्टिगेशन चालू है और ये तीनों आरोपी उनके पास जो भी मौल्यवान वस्तु था उसको चुराने के इरादे में ये खून किए, ऐसे अभी प्रिलिमिनरीली इन्वेस्टिगेशन में समझ में आ रहे हैं। फर्दर इंट्रोगेशन और इन्वेस्टिगेशन शुरू है। किन धाराओं के तहत इन पर गुना दर्ज किया गया है? अभी भारतीय न्याय संहिता 103(1) या कलम में गुने दाखिल किया गया है और जो मोटिव जो है ते चोरी करने का तैयारी भी थी, उसकी वजह से हम कलम 307 का बढ़ाने वाले हैं और उस हिसाब से कोर्ट को हम लिखेंगे। मला अजून कळालं नाही, आता रिकव्हरी झाल्यानंतर आम्ही ते डायरेक्ट गोल्ड अप्रायझरकडून सर्टिफिकेशन करून घेणार आहे, त्यानंतर कळू। गेले असं वाटत आहे प्रिलिमिनरी, पण पूर्ण रिकवरी होईल। आता तीनही आरोपी ताबे में है, उनको टाइम नहीं मिला, वो जो भी डिस्पोज ऑफ करने का टाइम नहीं मिला, सो जो भी है विल बी टोटली रिकवर्ड। ये यशराज वो भी स्टूडेंट है और वैभव पनगुले जो है वो फाइनल ईयर इंजीनियरिंग स्टूडेंट है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।